अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, कधी मनात अचानक असा प्रश्न आला आहे का, आपलं कुलदैवत कोण आहे? आणि लगेच दुसरा विचार, आपल्याला ते माहीतच नाही, मग काय करायचं? आजच्या काळात हा प्रश्न हजारो लोकांच्या मनात आहे. पूर्वीच्या काळात प्रत्येक कुटुंबाला आपलं कुलदैवत, कुलधर्म, परंपरा सर्व काही स्पष्ट माहीत असायचं. लग्न झालं की नवदाम्पत्याला सर्वात आधी कुलदैवताच्या दर्शनाला नेलं जायचं. घरातील मोठ्या समारंभाची सुरुवात कुलदेवतेच्या नावाने व्हायची. पण काळ बदलला, गावं सुटली, शहरं वाढली, पिढ्या बदलल्या आणि हळूहळू आपल्या मुळांशी जोडणारी माहितीच हरवत गेली. आज अनेकांना आपलं मूळ गाव देखील माहीत नाही, तर कुलदैवत माहीत असणं दूरचीच गोष्ट झाली. पण स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीही भक्ताला सोडत नाही. भक्त देवाला विसरू शकतो, पण देव भक्ताला कधीच विसरत नाही. जेव्हा मनातून शोध सुरू होतो तेव्हा मार्ग आपोआप तयार होतो. आज आपण शांतपणे सोप्या भाषेत कुलदैवत माहीत नसताना काय करावं हे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. कुलदैवत म्हणजे फक्त देवाचं नाव नाही, ते असतं आपल्या संपूर्ण वंशाचं आध्यात्मिक संरक्षण. ज्या देवतेची आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या उपासना केली, जिच्या कृपेने कुटुंबाचं रक्षण झालं, ती देवता म्हणजे आपलं कुलदैवत. असं मानलं जातं की कुलदैवत हे आपल्या जन्मापासूनच आपल्याशी जोडलेलं असतं. म्हणूनच काही वेळा जीवनात अडथळे येतात तेव्हा ज्येष्ठ लोक म्हणतात, कुलदेवतेची आठवण करा. उपाय क्रमांक 1, घरातील ज्येष्ठांकडून माहिती घ्या. शोधाची सुरुवात नेहमी घरापासूनच होते. घरातील आजी, आजोबा, काका, चुलते, मामा या ज्येष्ठ व्यक्तींना शांतपणे विचारावं. काही प्रश्न विचारायचे, जसं आपलं मूळ गाव कोणतं, लग्नानंतर पहिलं दर्शन कोणत्या देवाचं घेतलं जातं, घरात जागर किंवा गोंधळ कोणाच्या नावाने होतो, देव्हाऱ्यातील जुन्या देवांच्या टाकांवर कोणाचं नाव आहे. अनेक वेळा उत्तर लगेच मिळत नाही, पण छोट्या छोट्या आठवणी मोठा धागा देऊन जातात. मूळ गावाचा शोध जर शक्य असेल तर आपल्या मूळ गावी एकदा नक्की जावं. गावातील मारुती मंदिर, ग्रामदैवत मंदिर, जुने पुजारी किंवा गावातील वयोवृद्ध व्यक्ती यांच्याकडे अनेक वर्षांच्या नोंदी असतात. ते अनेकदा आडनाव ऐकूनच सांगतात, तुमच्या वाडवडिलांचं दैवत हेच होतं. हा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. आडनावावरून कुलदैवत शोध. महाराष्ट्रामध्ये अनेक आडनावं विशिष्ट देवतांशी जोडलेली आहेत. काही कुटुंबाचे दैवत जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई, ज्योतिबा हे फक्त उदाहरण म्हणून सांगितलं जातं. आडनाव, प्रदेश आणि परंपरा यावरून दिशा मिळू शकते. जेव्हा कोणताही मार्ग सापडत नाही तेव्हा स्वामी भक्तांनो, कधी कधी सर्व प्रयत्न करून देखील उत्तरच मिळत नाही, तेव्हा काय करायचं? तेव्हा शोध बाहेर नाही, आत सुरू करायचा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी हात जोडून शांतपणे म्हणा, श्री कुलदैवताय नमः हा मंत्र मनापासून जपा. नाव माहीत नसले तरी चालेल, कारण देवाला नावाची गरज नसते, भावनेची गरज असते. अनेक लोक सांगतात, हा जप सुरू केल्यानंतर काही दिवसातच अचानक एखादी व्यक्ती भेटते, जुनी माहिती कळते किंवा स्वप्नात संकेत देखील मिळू शकतात. स्वप्नातून मिळणारे संकेत बघा. आपल्या पूर्वजांचा आणि कुलदैवतांचा संबंध अतिशय सूक्ष्म मानला जातो. मन शांत आणि श्रद्धायुक्त असेल तर स्वप्नातून देखील संकेत मिळतात. मंदिर, देवता, विशिष्ट स्थान वारंवार स्वप्नात दिसू लागतं तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, ते संकेत असू शकतात. श्रद्धेचा पहिला नियम, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव हा भावेचा भुकेला असतो. जोपर्यंत नाव माहीत नाही तोपर्यंत रोज असं म्हणा, माझ्या अज्ञात कुलदेवतेला माझा नमस्कार. ही भावना सर्वात मोठी पूजा असते. स्वामी भक्तांनो, आपण पाहिलं कुलदेवतेचा शोध घरापासून, परंपरेपासून आणि श्रद्धेपासून कसा सुरू होतो. पण आजच्या काळात जीवनाची गती बदलली आहे. लोक वेगवेगळ्या शहरात,
देशात आणि संस्कृतींपासून दूर राहू लागले आहेत. म्हणूनच आता आपण जाणून घेऊया, परंपरागत आणि आधुनिक दोन्ही मार्ग वापरून कुलदैवत कसं शोधता येईल. उपाय क्रमांक 4, समाज आणि इंटरनेटची मदत. पूर्वी माहिती गावात मिळायची, आज माहिती जगभर उपलब्ध आहे. आज प्रत्येक समाज, जाती आणि वंशाचे ऑनलाईन समूह तयार झाले आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप किंवा समाजाचे ग्रुप्स हे आजच्या काळातील डिजिटल वंशावळीच आहे. तुम्ही साधी पोस्ट करू शकता, तुमचं आडनाव अमुक आहे, मूळ गाव अमुक आहे, आमचं कुलदैवत कोणतं असू शकतं. अनेक जाणकार लोक अनुभव आणि परंपरेच्या आधारावर मार्गदर्शन करतात. अनेकांना अशाच प्रकारे त्यांचं हरवलेलं कुलदैवत पुन्हा सापडलं आहे. उपाय क्रमांक 5, चिठ्ठी पद्धत, श्रद्धा उपाय. काही वेळा 2-3 देवतांबद्दल संभ्रम निर्माण होतो. कोणी म्हणतं खंडोबा, कोणी म्हणतं ज्योतिबा, तर काही जण वेगळंच नाव सांगतात. अशा वेळी एक श्रद्धापूर्ण उपाय केला जातो. एका वाटीत संशय असलेल्या देवतांची नावं वेगवेगळ्या चिठ्ठ्यांवर लिहा. त्या चिठ्ठ्या दुमडून ठेवा. यानंतर घरातील एखाद्या निरागस लहान मुलाला एक चिठ्ठी उचलायला सांगा. ज्या देवतेचं नाव येईल तिला श्रद्धेने स्वीकारा. हा उपाय भविष्य सांगण्यासाठी नसतो, तो असतो मनातील संभ्रम दूर करण्यासाठी. उपाय क्रमांक 6, 11 मंगळवार साधना. हा उपाय पारंपरिक पद्धतीने केला जातो. सलग 11 मंगळवार एक सुपारी घ्यावी, तिला कुलदेवतेचं प्रतीक समजून पूजा करावी. दिवा लावा, फूल अर्पण करा आणि प्रार्थना करा. हे माझ्या कुलदेवता, मला स्वतःची ओळख करून द्या. ही साधना नियमित केल्यावर अनेकांना संकेत मिळाल्याचे अनुभव देखील आले आहेत. उपाय क्रमांक 7, ज्योतिष आणि गोत्र मार्ग. आपलं गोत्र, जन्मस्थान आणि कुल परंपरा यावरून देखील दिशा मिळू शकते. अनुभवी पुरोहित किंवा ज्योतिषी कुंडली आणि गोत्राच्या आधारे कुलदेवतांचा अंदाज सांगू शकतात. हा अंतिम निर्णय नसतो, पण योग्य दिशा देणारा मार्ग असतो. पूर्वजांची कृपा का महत्वाची? तर स्वामी भक्तांनो, कुलदैवत आणि पूर्वज यांचा संबंध अतूट मानला जातो. आपल्या पूर्वजांनी ज्या देवतेची उपासना केली तीच ऊर्जा आपल्या कुटुंबाला संरक्षण देते अशी श्रद्धा आहे. म्हणून श्राद्ध कर्म नियमित करणं, अन्नदान करणं, प्राण्यांना अन्न देणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. पूर्वज प्रसन्न झाले की कुलदैवताचा मार्ग सुद्धा स्पष्ट होतो असं म्हटलं जातं. श्रद्धेची निवड. जर अजूनही कुलदैवत कळलं नसेल तर निराश होऊ नका. ज्या देवतेवर तुमची मनापासून श्रद्धा आहे तिची नियमित पूजा सुरू करा. पण मनात नेहमी म्हणा, ही पूजा माझ्या कुलदेवतापर्यंत पोहोचो. हा भाव अत्यंत शक्तिशाली असतो. कुलदैवत कळल्यानंतर काय करावं, हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. एकदा कुलदैवत कळलं की दर्शनाला जाण्याचा प्रयत्न करा. नवस पूर्ण करा, कुटुंबासह पूजा करा, वर्षातून किमान एकदा स्मरण करा. असं मानलं जातं की कुलदैवताशी नातं पुन्हा जोडल्यावर जीवनातील अडथळे हे कमी होऊ लागतात. स्वामी भक्तांनो, कुलदैवत शोधणं म्हणजे देव शोधणं नाही, तर स्वतःच्या मुळांशी पुन्हा जोडणं आहे. आपण कोण आहोत, आपली परंपरा काय आहे, आपल्या मागं उभं असलेलं आध्यात्मिक संरक्षण काय आहे, हे समजण्याचा प्रवास आहे. कदाचित आजपर्यंत तुम्हाला वाटत असेल की तुमचं कुलदैवत हरवलं आहे, पण सत्य वेगळं आहे. कुलदैवत कधी हरवत नाही, ते शांतपणे वाट पाहत असतं भक्ताने पुन्हा एकदा हाक मारण्याची. आजपासून रोज फक्त एकच प्रार्थना करा, माझ्या कुलदेवता, मला तुमच्यापर्यंत घेऊन चला. आणि विश्वास ठेवा, मार्ग नक्की तयार होईल. कारण स्वामी समर्थांनी सांगितलंच आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला तुमचं कुलदैवत कसं मिळालं, तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांना त्यांचं कुलदैवत अजूनही माहीत नाही त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच भक्तिमय मार्गदर्शनासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.